नमस्कार, मी संकेत वरक आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. आपल्यासोबत आहेत तुषार भुमकर इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा तुषार भुमकरजी. गेल्या 3 भागांमध्ये आपण त्यांच्याशी शेअर मार्केटबद्दल बोललो, त्यांच्या कोर्सबद्दल बोललो आणि हा सिरीजचा 4था भाग. यामध्ये आपण अजून काही गोष्टी शेअर मार्केटबद्दल, त्यांच्या कोर्सबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न नक्कीच करू. सर वेलकम. सर मागच्या 3 भागांमध्ये आपण शेअर मार्केटबद्दल बोललो, ऑप्शन्सबद्दल बोललो, कमॉडिटीबद्दल बोललो, रिस्कबद्दल बोललो, प्रॉफिटबद्दल बोललो, लॉसबद्दलही बोललो. पण एक अशी कम्युनिटी आहे आपल्याकडे आणि जी मेजर आहे, मिडल क्लास आपण टार्गेट केलं तर मिडल क्लास म्हणू, की SIP किंवा म्युच्युअल फंड्स किंवा FDs ज्या थोड्याफार प्रमाणात सेफ इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये अजूनही बिलीव्ह करते. तर ते असताना खरंच शेअर मार्केटमध्ये उतरावं का, ती रिस्क घ्यावी का? म्युच्युअल फंड काय करतात, आपले पैसे घेतात स्टॉक मार्केटमध्ये Exactly. त्याच्यातून ते प्रॉफिट काढतात. त्यातून त्यांच्या स्टाफची सॅलरी, ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस वगैरे सगळ्या गोष्टी मायनस केल्यानंतर जे उरतं त्यातला एक पार्ट आपल्याला देतात. सगळं आपल्याला देत नाही. ओके, त्यातला एक छोटासा पार्ट काढून आपल्याला देतात. बरोबर. तर जे म्युच्युअल फंड करतात ते आपण स्वतःही करू शकतो. ओके, चांगल्या स्टॉकमध्ये जर आपण SIP म्हणजे मंथली त्याच्यात थोडे पैसे फिक्स अमाऊंट जे 5,000 किंवा 10,000 असे आपण किंवा 1,000 रुपयांनी पण चालू करता येते. खाली तर 500 पण करतात, 500 करता येते. ठीक आहे, तर ते तसे ते टाकत जायचं. मग जसे ते म्युच्युअल फंडचे ते NAV वाढेल तसा तो आपला तो प्रॉफिट. तर तसं आपण स्टॉकमध्ये पण करू शकतो किंवा 4-5 कॅटेगरीचे स्टॉक्स सिलेक्ट केले त्यातही करू शकतो किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट पण करू शकतो. तर इन्व्हेस्टमेंट जो आहे हा, तर ज्याला वेळ नाही आहे ट्रेडिंगसाठी त्याच्यासाठी बेस्ट पर्याय स्टॉक मार्केट हा आहेच आहे FDपेक्षा किंवा बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा. तर FD पेक्षा SIP जास्त बेटर. SIPपेक्षा आपण स्वतः जर इन्व्हेस्टमेंट केली तर ते अजून बेटर. आणि त्याच्यापेक्षा जास्त बेटर म्हणलं तर मग ते म्हणजे इंट्राडे. ठीक आहे, पण त्याच्यासाठी वेळ लागतो. ओके, तर ज्याला वेळ नाही आहे त्याच्यासाठी SIP हे FDपेक्षा खूपच चांगलं आहे. आणि स्वतः इन्व्हेस्टमेंट जर केली थोडं शिकून तर त्याच्यासाठी तर ते अजून उत्तम होऊ शकते. प्रॉफिट रेंज वाढते. म्हणजे मागे लॉकडाऊनमध्ये एका क्लायंटचा ऑनलाईन त्यावेळेला कोर्सेस चालायचे आमचे, तर त्यांनी ऑनलाईनच कोर्स केला होता. मला तर तो माहिती नाही कुठला होता, तो कुठला तरी नागपूरच्या इकडच्या एका गावचा होता. ओके, तर त्यांनी कोर्स वगैरे अटेंड केला. त्यांनी सांगितलं की सर मला कोर्स झाल्यानंतर आहे ना मला ट्रेडिंगला वेळ झाला नाही. ठीक आहे, पण मी इन्व्हेस्टमेंट केली होती. मी 40,000 रुपये टाकले होते, त्याचे माझे 6 लाख रुपये झाले लॉकडाऊनच्या काळात. हो, तर जर ते केलं तर त्याच्यातही चांगला प्रॉफिट आहेच आहे. पण जर वेळ देऊन आणि थोडी मेहनत घेऊन जर काम केलं तर ट्रेडिंगमध्ये जेवढा पैसा आहे तेवढा जगातल्या ना कुठल्या नोकरीत आहे ना कुठल्या धंद्यात आहे. ठीक आहे, पण फक्त मेन महत्त्वाचं तेच आहे की कोणीही ठरवलं आणि डॉक्टर व्हायचं आणि सर्जन व्हायचं तर तो होऊ शकत नाही. तर त्याच्यात जर त्यांनी तेवढा डीपली स्टडी केला आणि तेवढा त्याच्यात जर वेळ दिला, डेडिकेशननी काम केलं तरच तो होऊ शकतं. तसंच ट्रेडिंगचं पण कुणी आलं आहे आणि ट्रेडर झालं आहे असं होत नाही. ठीक आहे, त्याच्यात त्याची मेहनत खूप मॅटर करते. प्रत्येकाची ट्रेडिंगमधली जी सक्सेसची लेवल आहे ही तेवढीच असते जेवढी त्याची सिरियसनेसची लेवल आहे. सर तुम्ही शेअर मार्केटमध्ये आल्यापासून 2 टेक्निकल बघायला गेलं तर 2 मेजर डाऊनफॉल झाले. एक म्हणजे आता लॉकडाऊनचा आणि त्याच्या आधी 2008चा. तर 2008चं कसं मॅनेज केलं तुम्ही? 2008चे आला होता, 14मध्ये पण आला होता आणि छोटे अशी येतच असतात. तर 2008च्या आधी आहे ना मी जस्ट मार्केटमध्ये एंटर केलं होतं 1-1.5-2 वर्ष आधी आणि सुरुवातीला खूप प्रॉफिट झाला. म्हणजे असं झालं की पानवाला पण एखादा स्टॉकला रेकमेंड करतोय आणि तो कोणीतरी ऐकतोय आणि तो शेअर घेतोय आणि 4-5 दिवसांनी बघितलं तो आपोआपच वाढलेलं दिसतोय. हे 2008च्या आधी झालं होतं. आणि 2008च्या फॉलमध्ये काय झालं की मंदी काय माहितीच नव्हतं कोणाला. जे लोक मार्केटमध्ये त्याच्या आधी 1.5-2-3 वर्ष जे उतरले होते त्यांना मंदी काय हेच माहीत नव्हतं. आता त्यावेळेला माझी आदित्य बिर्ला अपोलो सिंधुरी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड नावाची एक ब्रोकिंग फर्म होती आणि RPLचा IPO आला होता. तर त्याचं चेन्नईला हेड ऑफिस आहे. मी तिकडं गेलो होतो व्हिजिटसाठी. तर मी बघितलं एक मोठी रूम भरून अकाउंट ओपनिंगचे फॉर्म आले होते आणि कंपनीच्या पूर्ण CEO पासून सगळे जे ते अकाउंट ओपनिंगचे फॉर्म चेक करत, डीमॅट अकाउंटचे ओपनिंगचे जे ते करत बसले होते. तर त्यावेळेला खूप बूम आली होती. रिलायन्स RPLच्या IPOच्या वेळेला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करायची आणि याची खूप मोठी बूम आली होती. आणि जसं ते मार्केट पडलं तर ते तसंच
म्हणतात ना की भेडचाल जे आले होते मार्केटमध्ये ते सगळे साफ झाले आणि ते जे साफ झाले ते परत कधी आलेच नाही मार्केटमध्ये लोक. ओके, तर 2008मध्ये जो फॉल आला त्याच्यामुळे खूप इफेक्ट झाला मार्केटला आणि त्याच्यामध्ये जे लॉसेस झाले लोकांचे, त्याच्यामध्ये माझे बरेचसे लॉसेस झाले होते. पण त्याच्यातून शिकायला खूप काही मिळालं. म्हणजे मंदी काय असते हे त्यावेळेला तर कळलं की काही नाही करायला पाहिजे. तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटला हा फटका बसतो, ठीक आहे. पण डे ट्रेडिंगमध्ये हा फटका अजिबात बसत नाही, कारण तुम्ही करताच मुळात कमोडिटीजमध्ये की जिकडे एवढी पडझड होत नाही. आता जर आपण बघितलं की सिल्वर, ठीक आहे, आता 75-80 हजारच्या आसपास भाव चालला आहे. 80 हजारची चांदी एकदम 20,000 नाही होणार. एक्झॅक्टली. हां, तर ती जास्तीत जास्त त्या लिमिटमध्येच वाढते किंवा पडते, ठीक आहे. तर तेवढा तसा फरक पडत नाही आणि आपल्याकडं बाय सेल दोन्ही साईडला स्कोप असल्यामुळे ट्रेडरला त्याचा इफेक्टच जाणवत नाही. तर कमॉडिटीचाच आपण विषयाला तर बोलू की तुम्ही कोणते स्क्रिप्ट्स कव्हर करता कमॉडिटीच्या सिलेबसमध्ये? मी कमोडिटीजमध्ये ट्रेड करताना ज्याच्यात लिक्विडिटी सगळ्यात हाई असते, ज्याच्यात स्पीड सगळ्यात जास्त आहे, अशा 2 स्क्रिप्ट आहेत. एक म्हणजे सिल्वर आणि दुसरं म्हणजे क्रूड ऑइल. मी ह्या 2वरतीच पूर्ण फोकस ठेवतो आणि सगळं जे ट्रेडिंग मी करतो ते सगळं सिल्वर आणि क्रूड ऑइलमध्येच मोस्टली करतो आणि क्लायंटलाही रेकमेंड करतो. कारण सगळंच आपल्याला आलं पाहिजे असं अजिबात नाही आहे. काही लोकांना मी बघतो की ते इक्विटीत पण करतायत, निफ्टी पण करतायत, बँक निफ्टी पण करतायत, कॉर्पोरेट पण खेळतायत, IPOमध्ये पण पैसे टाकतायत, IPLची बेटिंग पण लावतायत, रम्मीची गेम पण खेळतायत, बिटकॉईनमध्ये पण जातात, कमॉडिटीमध्ये पण येतात, त्यानंतर MLMचे सेमिनारला. त्या अशा लोकांचं काहीच होत नाही, कारण त्याला हाऊस सगळ्याची आहे पण त्याला धड येत काहीच नसतं. तसं करून उपयोग नाही आहे. आपल्याला ऑलराऊंडर नाही व्हायचे, आपल्याला मास्टर व्हायचे. तर काहीतरी एक सिलेक्ट करा आणि त्याच्यामध्ये मास्टर होऊन जा, ठीक आहे. सगळंच येऊन काय उपयोग नाही आहे. तर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला तेच आहे. तर मास्टरी तुमच्यामध्ये आली तर आहे त्याच्यात तुम्ही चांगल्यापैकी रिटर्न काढू शकता. म्हणजे जो कोर्स आहे माझा तो अटेंड करताना लोक तर करतात सुरुवात मायक्रो सिल्वरमध्ये, की ज्याच्यासाठी कॅपिटल हार्डली 7-8 हजार रुपयाचं लागतं. पण मायक्रो सिल्वरवरनं मिनी सिल्वरवरनं मोठ्या सिल्वर, मोठ्या लॉटवरनं 2 लॉटवरनं 4वर, 4वरनं 8वर, 8वरनं 10, 20, 50, 100 लॉटमध्ये ज्याला ट्रेडिंग करायची आहे. तर उद्या जाऊन जर का 100 लॉट सिल्वर बाय करायची वेळ आली किंवा क्रूड ऑइल 100 लॉट बाय करायची वेळ आली तर 100 लॉटचं प्रेशर सहन कसं करायचं ह्याच्यावरती मी पूर्ण कोर डिझाईन केलेलं आहे. ओके. कारण मी स्वतःचं जे ट्रेडिंग करतो ते पण 40, 50, 100 लॉटमध्येच करत असतो. कारण त्याच्यासाठी जी सिस्टम डिझाईन केलेली आहे मी, त्याच्यासाठी मी सांगतो प्रत्येकाला की 3 स्क्रीनचा सेटअप असला पाहिजे किंवा एवढ्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या चेक केल्या पाहिजे. का तर ॲक्सिडेंट नाही व्हायला पाहिजे, राईट. तर आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला कार ड्रायव्हिंग शिकणं आणि रेस खेळणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो, ठीक आहे. तर काही लोकांना फक्त ड्रायव्हिंग शिकण्यामध्ये इंटरेस्ट असतो आणि काही लोकांना रेस खेळायची असते आणि जिंकायचे असते. तर ड्रायव्हिंग शिकतानाचे वेगळे प्रोटोकॉल्स आहेत आणि रेस खेळतानाचे वेगळे प्रोटोकॉल्स आहेत. तसंच ट्रेडिंगचं पण आहे. ज्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्याच्यासाठी नियम वेगळे आहेत आणि ज्याला ट्रेडिंग करायचे त्याच्यासाठी नियम वेगळे आहेत. तर नियम हे खूप महत्त्वाचे असतात. डिसिप्लिन हे खूप गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी. मग ट्रेडिंग करा किंवा कुठली गेम खेळा किंवा कुठला बिझनेस करा, प्रत्येक ठिकाणी नियम हे पाळलेच पाहिजे. तरच माणूस जो आहे तो इथं टिकू शकतो, नाहीतर मग माणसाचं काही खरं नाही. मार्केट जे आहे कधी कॅपिटल साफ करून टाकेल आपलं अजिबात कळणार नाही. तर कुठली सक्सेसफुल कंपनी जी असते त्यांचे काही रूल्स डिझाईन केलेले असतात, काही प्रोटोकॉल्स त्यांचे ठरलेले असतात आणि ते प्रत्येकाला पाळायलाच लागतात. आता जस्ट लास्ट वीकमध्येच माझा एक फ्रेंड आहे, तर त्याचा एका कंपनीमध्ये त्याने जॉब जॉईन केलं. तर त्याचा 11 पेजेसचं ऑफर लेटर आहे जॉईनिंग. त्या 11 पेजेसचं आहे. एवढे त्या कंपनीचे रूल्स आणि टर्म्स अँड कंडिशन्स सगळ्या. तर ती कंपनी सक्सेसफुल होण्यामागचं कारणच आहे ओके की त्या रूल्सला प्रत्येकजण कंपनीतला फॉलो करतो, राईट. तर तसंच ट्रेडिंगचं पण आहे. ट्रेडिंगचे पण काही रूल्स मी डिझाईन केलेले आहेत. जो त्यांना फॉलो करणार तो ह्याच्यातून सक्सेस होणार. तर तुमच्या कोर्समध्ये एक असंही अर्थ असतं की कोर्स असतो म्हणजे ते काही थिअरी काही नोट्स असतात ते देऊन टाकतात आणि विषय संपतो. प्रॅक्टिकल आणि थिअरीचं डिव्हिजन तुम्ही कसं केलेलं आहे किंवा ते किती पर्सेंटेज असतात तरी पण? प्रॅक्टिकल जे आहे ते 70% आहे, थिअरी जी आहे ती 30% आहे, ठीक आहे. मी सगळ्यांना सांगितलं असतं कोर्समध्येच की जे मी सांगतोय हे तुम्हाला शेवटच्या दिवशीच कळेल काय सांगितले ते. काही लोकांना घरी गेल्यानंतर 8 दिवसांनी कळेल, काही लोकांना 15 दिवसानंतर कळेल,
ठीक आहे. तर जोपर्यंत ते करत नाही ना आपण, तोपर्यंत त्या गोष्टी कळत नाही. ठीक आहे. आणि प्रॅक्टिकली ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच माणसाला त्या प्रत्येक नोट्समध्ये काय लिहिलेलं आहे ते जेव्हा दिसतं होताना, तेव्हा त्याच्यावरती त्याचा तो कॉन्फिडन्स वाढून जातो. तर कोर्स झाल्यानंतर म्हणजे 4 दिवसाचा कोर्स झाला म्हणजे सगळं संपलं असं अजिबात नाही. तर ट्रेडिंग जी आहे ना, ही एक कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस आहे. ही जसं जसं तुम्ही त्याच्यात पुढे जाल तसं तसं तुम्हाला नवीन गोष्टी बघायला मिळतील आणि त्याच्यातून तुम्हाला शिकायला मिळेल. जसं की पुण्यावरनं जर मुंबईला यायचे अख्खा रस्ता कोणालाच माहीत नसतो, राईट. पुढला हार्डली आपल्याला 100-200 मीटरवरचं दिसत असतं. आपण मॅप लावतो, मॅप जसा दाखवतोय की जसा रस्ता जातो त्याप्रमाणे गाडी चालवत जातो आणि मग जिकडे आपलं पोचायचं तिकडे आपण पोचतो. ठीक आहे. जर आपण रस्ता चुकलो आणि पुण्यावरनं कोल्हापूरच्या रोडला लागलो हो. तर थोडक्यात कळलं पाहिजे की बाबा आपला रस्ता चुकलेला आहे, आपण ॲटलिस्ट इथून तरी रिटर्न जायला पाहिजे. तर लोक होतं काय की पूर्ण कोल्हापूरपर्यंत जातात हां. आणि त्याला हे कळलेलं असतं की आता आपण रस्ता चुकलेलो आहे, पण त्याचा एक्सपेक्टेशन काय असतं की कुठून तरी रस्ता वळेल आणि परत मला मुंबईला घेऊन जाईल. तो जाणारच नाही. तर एका लिमिटनंतर त्यांनी थांबणं गरजेचं आहे. तर ट्रेडिंगमध्ये पण तसंच आहे की लोक बाय करतात आणि मार्केट खाली जायला लागतं आणि तो एक्सपेक्टेशन असं ठेवतो की कधीतरी थोडं वरती येईल मग मी एक्झिट करेल, पण तसं होत नाही. तर तिथे तुम्हाला एक्झिट करणं हेच इम्पॉर्टंट आहे. तर जो स्टॉप लॉस मी सांगितला आहे तो त्याच्यासाठीच सांगितलेला आहे किंवा प्रत्येकजण जो वापरतो ट्रेडिंगला स्टॉप लॉस हा त्याच्यासाठीच वापरतो. जे मोठे मोठे ट्रेडर आहेत किंवा जे HN आहेत तेच सगळे जे रूल्स जे आहेत ना ते फॉलो करतात आणि त्यामुळे ते सक्सेसफुल आहेत. आणि रिटेल ट्रेडर जे आहेत ते का ह्या मार्केटमध्ये लॉसमध्ये जातात, ते रूल्स फॉलो करत नाही. ठीक आहे. तर 98% लोक कायम ह्या मार्केटमध्ये लॉसच करतात. ठीक आहे. आणि 2% लोक प्रॉफिट कमवतात. पण आपण स्वतः जर ट्रेडिंग करायला बसलो तर आपल्याला सोडून अदर 98% लोक अशी आहेत की जे स्वतःच्या खिशातून लॉस करून आपला प्रॉफिट कमवून द्यायला बसलेत. आणि तो जर घेता येत नसेल तर चुकी कोणाची, तर आपलीच आहे. बरोबर आहे. बरोबर ना. तर आपल्याला घेता येत नाहीये ही आपली चुकी आहे, कारण आपलं ते कसा घ्यायचा ह्याचा नॉलेज नाहीये, कसा तो लॉसला अवॉइड करायचा ह्याचा नॉलेज नाहीये, काय करायचं आपलं हे डिफाईन नाहीये. म्हणजे बरेच लोक हाऊस म्हणून आलेले असतात ट्रेडिंगमध्ये. म्हणजे मी बघतो की ते त्यांना विचारलं ना की 4 महिन्यांनी भेटला जर कुठे, आताच मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे की एका क्लायंटचा फोन आला मला आणि जे संध्याकाळच्या वेळेला मी जे एन्क्वायरीचे कॉल अटेंड करतो क्लायंटचे त्याच्यातनं त्याचा फोन जवळपास मला 4-6 महिन्याने आला. तर तो आधी तर खूप इंटरेस्टेड होता ट्रेडिंगमध्ये, म्हणला की मला असंच करायचं आहे तसंच करायचं आहे आणि 6 महिने त्याचा कॉलच नाही आला. परवा जस्ट फोन. मी त्याला विचारलं की काय रे बाबा तुझा फोन येत नाही आजकाल, तुझं ट्रेडिंग बंद आहे का? हां म्हणलं सर जरा ते काय म्हणलं कॅपिटलचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी ट्रेडिंग बंद ठेवली. मग तू म्हणलं तू पेपर ट्रेडिंग तर चालू ठेवू शकतो. तर नाही म्हणलं मी आजारी होतो. ठीक आहे. म्हणलं माणूस ICUमध्ये जरी असेल तरी शेजारी लॅपटॉप राहतो आणि त्याच्यात कधी ना कधी आपलं थोडंफार बघता येतं. एवढ्या लेवलचा आजारी तर नव्हतंच ना. नाही म्हणलं सॉरी सर चुकलं माझं. ठीक आहे. तर माणूस जर ट्रेडिंगच्या बाबतीत खरंच सिरियसली असेल ना तर तो ICUमध्ये बसून सुद्धा त्याची प्रॅक्टिस करू शकतो. ठीक आहे. तर कारणं जर द्यायची म्हणलं तर काही देता येतात. ठीक आहे. पण सिरियसली जर करायचंच म्हणलं तर त्याच्यातून आपल्याला कुठल्याही प्रॉब्लेमवरती मात करून त्याच्यातून आपण करू शकतो आणि आरामशीर त्याच्यातून आपण येऊ शकतो सक्सेस मिळून. सर आपण मगाशी टेक्निकल टर्म्स खूप एक्सप्लोअर केला, चार्ट असेल, कॅन्डल असेल, स्टॉप लॉस असेल, पण शेअर मार्केट फक्त टेक्निकल पुरतं मर्यादित नाही तर ते सायकोलॉजिकल सुद्धा आहे. तर तुम्ही तुमच्या स्टुडंट्सला सायकोलॉजिकली कसं ट्रेन करता किंवा तो सिलेबसचा भाग आहे का? हो आहे. म्हणजे काही मेडिटेशन्सचे पण मी क्लायंटला ऑडिओज देतो आणि ते पण रेकमेंड करतो, कारण माइंड स्टेबल असणं खूप इम्पॉर्टंट आहे ट्रेडिंगमध्ये. कारण इकडं आपल्याला मिनटाला सिच्युएशन चेंज होते आणि फ्लक्च्युएशन्समध्ये आपल्याला त्या सेकंदात डिसिजन घ्यायचा असतो की इथं आपला काय करायचं आहे, बाय करायचं आहे की सेल करायचं आहे की काहीच नाही करायचं आहे. आणि हे डिसिजन घेणं जे आहे ना हे मॅन्युअली खूप अवघड जातं आणि त्यासाठी मी 3 स्क्रीनचा सेटअप जो आहे तो रेकमेंड करत असतो. तर एकच लॅपटॉप घेऊन जर बसलं ना तो माणूस आल्ट टॅप करत करत ते ही स्क्रीन बघ, ती बंद कर, दुसरी बघ, दुसरी बंद कर, तिसरी बघ, ह्या गोष्टी करत जाणं त्याच्यात आपली एनर्जी लेवल डाऊन होऊन जाते. तर आपली एनर्जी लेवल मेंटेन ठेवणं हे पण ट्रेडरसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर तुम्हाला कमोडिटीमध्ये काम करायचं तर कमोडिटी मार्केट रात्री 12पर्यंत चालणार आहे. तर रात्री 12 वाजेपर्यंत जर कधी गरज पडली तर बसायची तयारी आपली असली पाहिजे. तर रात्री 12 वाजेपर्यंत जर कधी गरज पडली तर तोपर्यंत आपली एनर्जी लेवल जी मेंटेन राहिली पाहिजे. तर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर त्या लेवलचं असलं पाहिजे. ठीक आहे.
तर नुसतंच मोबाईलवरती बघून तुम्ही एखादा ट्रेड केला आणि समजा एक कॉल आला आणि तो अर्धा तास चालला तर भाव तिकडचे कुठल्या निघून जाईल. ठीक आहे, तर अपुरं इन्फ्रास्ट्रक्चर हे पण खूप मोठं रिझन आहे विनाकारण लॉसेस व्हायच्या मागचं. तर विनाकारण लॉसेस व्हायचे जे काही रिझन्स आहेत ते सगळे पहिले कट ऑफ करून टाका. त्याच्याशिवाय ट्रेडिंगमध्ये येऊच नका अजिबात. तुमचा माइंड हा स्टेबलच असला पाहिजे. आता एखादी व्यक्ती जर सकाळी घरातून बाहेर पडली, निघतानाच बायकोबरोबर जोरात भांडण झाली किंवा खाली आला गाडी पंक्चर, ठीक आहे, पुढे गेला पोलिसांनी पकडला, सीट बेल्ट लावलाय म्हणून 500-1000 रुपयाची पावती फाडली, किंवा कोणीतरी आला तुमच्या गाडीला ठोकला, मग मारामारी झाली, पब्लिकने येऊन भांडण सोडवली आणि नंतर जर जाऊन तुम्ही ट्रेडिंगला बसले तर प्रॉफिट होईल का त्या दिवशी? बरोबर नाही होणार आहे. घरातलं कोणतरी हॉस्पिटलमध्ये आजारी आहे, ॲडमिट आहे आणि तुम्ही ट्रेडिंग करताय, ते नाही होणार आहे. बरोबर. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी नाही पाहिजे अजिबात. ओके. तर असं जर काही चाललंय तुमच्या लाईफमध्ये की ज्याचा तुमच्या मेंटॅलिटीवरती इफेक्ट होऊ शकतो तर तुम्ही पहिल्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या मार्गी लावा. पण तुम्ही ट्रेन करता. हां सर, आणखी एक प्रश्न असा होता की हल्ली सगळ्यांनाच इंट्राडे करायचं आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आणि तुम्ही फर्स्ट टाइम इंट्राडे केलं होतं तेव्हा ते प्रॉफिट लॉसचं कसं काय मॅनेज झालं होतं? सुरुवातीला तर प्रॉफिट झाला, चांगला प्रॉफिट झाला, पण नंतर लॉसेस जे झाले ते अनमॅनेजेबल लॉसेस होत गेले. तर होती त्यावेळेला काही गोष्टी त्याच्यामुळं कॅपॅसिटी होती त्याच्यामुळं मी बाहेर आलो, पण बरे लोक बाहेर नाही येऊ शकत. तर सगळ्यात आधी ते लॉसेस जे झाले ते झालेच नसते तर मी आज जो आहे तो नसतोच. तर प्रत्येकाचे ते थोडेफार सुरुवातीला होतातच, पण त्याच्यातनं कसं बाहेर पाडायचं ह्याच्यावरती तुमचा तेवढा अभ्यास पाहिजे. हे सगळ्या गोष्टीसाठी तेवढी तुमच्यामध्ये नॉलेज लेवल वाढलेली असली पाहिजे. ते नॉलेजसाठी जे तुमच्याकडे कुठल्याही फील्डमध्ये मास्टर होण्यासाठी एक कोच गरजेचा असतो आणि माणसाची तेवढी लेवल पण पाहिजे इंटरेस्टची. ठीक आहे, तर कुठल्याही फील्डमध्ये मास्टर व्हायचं असेल तर मी नेहमी सांगतो की ॲटलिस्ट 1000 दिवस त्याच्यामध्ये त्यांनी टिकणं गरजेचं आहे, तर तो त्याच्यातला मास्टर होईल. तर टिकले तर मास्टर होणार आहे माणूस त्याच्यामध्ये. आणि मी बघतो की सिरियसनेस लोकांची तेवढी नसते की कोर्सला जे येतात ना आमच्यातनं, मी नेहमी सांगतो की आमच्याकडे कोर्सला येणाऱ्यांचा आणि त्याच्यातून सक्सेस होणाऱ्यांचा रेशो फक्त तेवढाच असतो जेवढा जिम लावणाऱ्यांचा आणि ॲक्च्युअल बॉडी बिल्डर होणाऱ्या लोकांचा असतो. तर हाऊस म्हणून बरेच लोक लावतात पण त्यांना काही रिझल्ट येत नाही. मग असेच आहे, तुम्ही जर केलंच नाही तर काही रिझल्ट नाही येणार. जर करायचं असेल, सिरियसली करायचं असेल तरच मार्केटमध्ये उतरा. ठीक आहे, जर नसेल करायचं तर तुमची लेवल तुम्ही आधी डिसाईड करा की मला कुठपर्यंत जायचं आहे. ठीक आहे, जर मला छोटीशी इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर त्याच्यासाठी वेगळे रूल्स मी सांगतो. तर कधीतरी ट्रेडिंग करायचं त्याच्यासाठी वेगळे रूल्स, पार्ट टाईम करायचे त्याच्यासाठी वेगळे आहेत, फुल टाईम करायचे त्याच्यासाठी वेगळे आहेत. तर प्रत्येक लेवल्सपर्यंत मी माणसांना घेऊन जात असतो, पण त्याच्यात तो किती मेहनत करतो तितकं तो त्याच्यात पुढे वर जाणार. आणि तुमची स्पेशालिटी ही कमॉडिटी मार्केटमध्ये. एक शेवटचा प्रश्न सर, की तुम्ही कोर्स घेताय, तुम्ही एका बॅचला तुम्ही 200-300 विद्यार्थ्यांना शिकवता, तुम्ही किती अशुअर आहात की तुमच्या अंडर शिकलेला विद्यार्थी हा सक्सेसफुल ट्रेडर बनेल किंवा त्याच्यासाठी तुम्ही काय काळजी घेता? मला काही लोकांना आहे ना बघूनच कळतं की हा माणूस काही नाही करू शकणार आहे, कारण हा माणूस तेवढा सिरियस नाही आहे. आता मागे एक क्लायंट आले होते, एअर इंडियामध्ये जॉब होता त्यांचा, महिन्याला 6 लाख रुपये सॅलरी होती. जुना त्यांनी माझ्याकडे कोर्स अटेंड केला होता म्हणून ते फक्त असेच नाही का आले होते. जस्ट माझं त्यांच्याशी बोलणं झालं, ठीक आहे म्हणले मी पण येतो. तर आता मला माहिती आहे की हा व्यक्ती काही नाही करणार आहे तर त्यांना काही रिझल्ट नाही येणार, पण जे 100% फॉलो करतात त्यांना त्याच्यातून रिझल्ट हा येतोच येतो. आणि त्याच्यासाठी जी काय मदत असते ती द्यायला मी सदैव अवेलेबल असतो. आणि बरेच लोक असेही आहेत की ज्यांनी घर बांधले, शेती घेतली, मुलींची लग्न करून दिली, काही जणांनी मुलांना त्यांच्या ऑस्ट्रेलियामध्ये डॉक्टरेटच्या शिक्षणासाठी वगैरे पाठवलेले, फुल टाईम ट्रेडिंग करतायत. बरेचसे क्लायंट असे पण आहेत की ज्यांनी स्वतःच कोर्सेस छोटे मोठे घ्यायला चालू केलेत. असे जवळपास 35-40 क्लायंट आहेत की ज्यांनी स्वतः कोर्सेस घ्यायला पण चालू केलेले. ठीक आहे, कित्येक लोकांची ऑफिस तर ओपनिंग मी स्वतः जाऊन करून दिलेली. कित्येक लोकांनी यूट्यूबवरती चॅनल चालू केलेले आहेत, कित्येक लोक PMS पण चालवतात त्याच्यातले. ठीक आहे, तर स्कोप भरपूर आहे ह्याच्यात. असं नाही की ट्रेडिंग करूनच फक्त सगळ्या गोष्टी होतात, इन्व्हेस्टमेंट करूनही होतात, बाकीच्याही गोष्टी आपण करू शकतो त्याच्यात, पार्ट टाईम म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी. पण नॉलेज आधी घ्या आणि मग त्यानंतर जे काय करायचं ते करा. तुमचा कल हा थोडा कमॉडिटी मार्केटकडे आहे, 2 कारणं सांगाल फक्त त्याची जातात? कारण कमॉडिटी मार्केट सगळ्यात सेफ आहे. नवीन माणसाच्या दृष्टीने सगळ्यात ते चांगलं पण आहे,
कमी कॅपिटलमध्ये पण चालू करता येतं. आता बरेच लोकांना वाटतं की ऑप्शनमध्ये तर 2-3 हजारातच होतं, ठीक आहे, पण ते 2-3 हजारात 2 दिवसात संपतात पण, गॉट इट. नाही का. तर कमोडिटीत तसं होत नाही, कॅपिटल वाईप ऑफ होत नाही, त्यामुळे ते सगळ्यात उत्तम आहे. आणि लिगल पण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला स्पीड सगळ्यात जास्त आहे, त्याच्यात मॅन्युप्युलेशन व्हायचे चान्सेस खूप कमी आहेत. डाऊन ट्रेंडमध्ये पण आपला पैसे कमवता येतात, अप ट्रेंडमध्ये पण आपल्याला पैसे कमवता येतात. त्यानंतर ट्रेडिंगचे सगळे जे चार्टवरती टेक्निकल जे रूल्स आहेत ते सगळे 100% ते मार्केट फॉलो करतं, ठीक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे कमोडिटी मार्केट मला खूप आवडतं. त्यानंतर कमोडिटी मार्केट एकतर का रेकमेंड करतो मी, रात्री 12पर्यंत चालतं. हो, ओके. तर धंदाच तुमचा असा असावा की ज्याच्यामध्ये टाईम पिरियड जो आहे हा मोठा असावा, कारण दुकान जेवढा वेळ जास्त उघडं राहणार धंदा तेवढा जास्त होणार, राईट. तर कमोडिटी मार्केट त्याच्यामुळे मी प्रत्येकाला रेकमेंड हेच कारण आहेत ज्याच्यासाठी करत असतो. आणि ऑप्शनमध्ये होरपळलेलेच जास्त करून माझ्याकडे येतात आणि काय होतं की ते फ्रस्ट्रेट झालेले असतात, काय करायचं आहे ना त्यांना ते सुधारतच नसतं. आणि जी सवय लागली असते ट्रेडिंगची, ते ऑप्शन ट्रेडिंगची सवय म्हणजे कॅन्सरचा आजार असल्यासारखी सवय त्याच्यात भल्याभल्याने. कारण त्याच्यात आहे ना, ते तुम्ही पाहिलं आहे का, देशी दारूची दुकानं सकाळी 6ला उघडतात, ओके, आणि 5:30 वाजल्यापासूनच बाहेर लोक लाईन लावून थांबलेले असतात, का ते तलप त्याला ती लागलेली असते, त्याच्यातून तो ओव्हरकम नाही करू शकत, त्याच्यावरती तो मात नाही करू शकत. ते ऑप्शन ट्रेडिंगची सवय तशी आहे, खूप कॉशियसली माणसाला त्याच्यावरती आहे ना कंट्रोल आणायला लागतो. आणि ते कंट्रोल मी लोकांना आणून देतो, ठीक आहे, की त्यांना सांगतो की आपल्या डोक्यावरती हात ठेवा आणि शपथ घ्या का की मी ऑप्शनमध्ये परत कधी जाणारच नाही म्हणून. ओके. तर म्हणजे काही जण पाळतात, काही जण नाही पाळत, पण त्यांना मी कुठेतरी प्रिव्हेंट करतो त्या ऑप्शनकडे जाण्यापासून, कारण मोठे लॉसेस त्याच्यात खूप पाहिलेले आहेत मी. आणि अशी लोकही पाहिले आहेत की ज्यांनी हजारो करोडचे लॉसेस त्याच्यामध्ये करून ठेवलेले आहेत, ठीक आहे. त्यामुळे ते नको आपल्याला. धन्यवाद सर. खरं तर तुमच्याशी चर्चा करून, संवाद साधून माझा पर्सनली शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट आता आणखी वाढला आहे आणि खूप उत्तम प्रकारे तुम्ही आम्हाला गाईड केलं. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.